हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वे? आज आपण बघणार आहोत मोत्याचे कलशाचे महिरप. हे खूप सुंदर दिसते. तर चला मग बनवूया. तर यासाठी आपण एक पर्पल मणी आणि दोन पांढरे मणी आणि परत एक पर्पल आणि दोन पांढरे असे घेऊन घेतलेले आहेत. त्यानंतर एका पर्पल मण्यामधून आपण सुई काढून घेतलेली आहे. परत मग दोन पांढरे, एक पर्पल आणि दोन पांढरे असं करून आपण पहिल्या पर्पल मण्यातून सुई काढून परत फिरवून पुढच्या पर्पल कलरच्या मण्यावर आपण आणून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला 6चं फूल एक कंप्लीट करायचं आहे आणि अशी पट्टी आपल्याला आपल्या कलशाच्या मापाप्रमाणे घ्यायची आहे. त्यामुळे माप घेत घेतच करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला एक पट्टी पूर्ण करून घ्यायची आहे. दोन पांढरे, एक पर्पल आणि परत दोन पांढरे आणि मागच्या पर्पल मण्यामधून सुई काढून घ्यायची आहे आणि मग सुई फिरवत परत पुढच्या पर्पल मण्यामध्ये आणून घ्यायची आहे आणि मगच नवीन मोती टाकायची आहे. अशा प्रकारे आपली पट्टी पूर्ण होईल. त्यानंतर पुढच्या पट्टीचं बघूया. आता आम्ही पण ही पट्टी पूर्ण करून घेतो. आता आपण दुसऱ्या पट्टीवर येणार आहोत. तर दुसऱ्या पट्टीसाठी आपण परत तीच प्रोसिजर करणार आहोत. एक पर्पल कलरचा मोती घेणार आहोत आणि दोन पांढरे आणि एक पर्पल आणि वरच्या पट्टीच्या दोन पांढऱ्या मण्यांमधून आपण सुई काढून परत पर्पल मण्यावर येणार आहोत. परत पुन्हा तीच प्रोसिजर सेम करायची आहे. पर्पल मण्यावर यायचं आहे. दोन व्हाईट कलरचे मोती घातले, एक पर्पल घातला की आपल्या वरच्या दोन मणी आणि खालचे दोन पांढरे आणि बाजूचे दोन पर्पल असं मिळून 6चं एक फूल पूर्ण होत आहे. अशी आपण पूर्ण पट्टी दुसरी पण कंप्लीट करून घ्यायची आहे. तर ह्यासाठी आपण मोती घेतलेले आहेत 5 नंबरचे आणि हे महिरप आपल्या कलशाच्या साईजप्रमाणेच बनवायचं आहे. म्हणजे आपल्या कलशाला अगदी बरोबर हे फिट होते आणि अशा प्रकारे आपण दुसरी पट्टी पण पूर्ण करून घेणार आहोत. दुसरी पट्टी पूर्ण झाली की मग मी पुढची प्रोसिजर तुम्हाला नीट समजावून सांगते. यामध्ये मी पर्पल आणि पिंक आणि गोल्डन कलर लास्टला असं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही दुसरे कलर कॉम्बिनेशन पण वापरू शकतात. खूप सुंदर असे मोत्यांमध्ये कलर भेटतात आणि त्यामध्ये लाल, हिरवा, पर्पल, गुलाबी आणि अजून चिंतामणी कलर असे खूप सारे भेटतात. आता आपण खालच्या लटकनकडे जाऊया. तर पहिले वरच्या पट्टीतील 2 मोत्यांना आपण पुढे जाऊ दिलं आहे आणि नंतर 2 गुलाबी मोती टाकून त्यानंतर त्यामध्ये 3 पांढरे मोती टाकून घेतलेले आहेत आणि एक आपण पर्पल कलरचा मोती टाकलेला आहे. त्यानंतर परत 3 पांढरे मोती टाकलेले आहेत आणि एक गुलाबी मोती टाकून घेतलेला आहे. परत 3 पांढरे मोती टाकून घेतलेले आहेत आणि एक पर्पल कलरचा मोती टाकून घेतलेला आहे. परत 3 पांढरे मोती टाकून एक पिंक मोती, एक जांभळा, एक गोल्डन आणि परत एक जांभळा घेतलेला आहे आणि जो पिंक मोती आहे 4 नंबरचा त्यामधून आपण सुई काढलेली आहे. म्हणजे 2 पर्पल आणि लास्टला खाली एक गोल्डन असं छान शेप तयार होतो आणि त्यानंतर वर जाताना परत तीच प्रोसिजर फॉलो करत जायचं आहे. 3 पांढरे मोती, एक पर्पल, 3 पांढरे आणि मग गुलाबी मण्यामधून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर परत 3 पांढरे टाकून घ्यायचे आहेत आणि मग एक पर्पल टाकून घ्यायचं आहे आणि 3 पांढरे मोती टाकून वरच्या जी 2 गुलाबी मोती आहे तिच्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि मग पुढे 2 पांढऱ्या मोत्यातून सुई पुढे घ्यायची आहे आणि परत सेम प्रोसिजर करायची आहे. 2 गुलाबी मोती, 3 पांढरे मोती आणि जो आधीच्या हिच्यातला पर्पल मोती आहे त्यातून सुई काढून घ्यायची आहे
आणि परत 3 पांढरे मोती टाकून घ्यायचे आहेत आणि पिंक जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि परत 3 पांढरे मोती टाकून घ्यायचे आहेत आणि मग पर्पल मोत्यातून ती सुई काढून घ्यायची आहे आणि 3 परत पांढरे मोती टाकायचे आहे आणि परत खाली आपल्याला शंकरपाळ्याचा शेप करायचा आहे. तर आपण एक गुलाबी मोती आणि एक पर्पल, एक गोल्डन आणि एक पर्पल आणि परत ते आपण पिंकवाल्या मोतीमधून काढून घेणार आहोत आणि परत सेम प्रोसिजर करत आपल्याला वर जायचं आहे. सुंदर अशी जाळी तयार होते. तुम्हाला मी सांगण्यापेक्षा व्हिडिओत बघितल्यावर खूप जास्त समजेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी बारकाईने बघा. अगदी व्यवस्थित आणि जास्त फास्ट फॉरवर्ड न करता मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला अगदी सहजरित्या घरी बनवता येईल हे महिरप. नक्की बनवून बघा तुम्ही हे महिरप आणि कसं वाटतं तेही बघा. खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन झालेलं आहे. यात तुम्ही अजून तुमच्या आवडीचे कलरही वापरू शकतात. अशीच प्रोसिजर आपल्याला पूर्ण पट्टीभर करायची आहे आणि शेवटी कसं पॅक करायचं आहे ह्यासाठी नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. मी आता ही मधली पट्टी पूर्ण करून घेत आहे आणि मग आपण शेवटच्या टप्प्यामध्ये भेटूया. असंच करत करत जायचं आहे. थोडा व्हिडिओ मी अजून टाकलेला आहे की तुम्हाला कळेल कसं करायचं आहे आणि मग आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहेत आणि शेवटच्या याला काय करायचं आहे आपल्याला सेम प्रोसिजर आहे. आपला पिंक घेतल्यावर आपण 3 पांढरे टाकणार आहोत आणि त्याला मग पर्पल टाकणार आहोत आणि परत 3 टाकणार आहोत पांढरे मोती आणि त्यानंतर आपण गुलाबी मोत्यामधून काढून घेणार आहेत आणि परत 3 पांढरे टाकणार आहेत आणि जो पर्पल मोती आहे तिथं आपला शंकरपाळा झाल्यावर आपण स्टॉप करणार आहोत आणि आपण तिथं गाठ मारून घ्यायची आहे. गाठ मारल्यावर पण आपली जी वायर असते ती पुढच्या 2-3 मण्यांमधून पुढे फिरवून घ्यायची आणि मग कट करायची आहे. अशामुळे आपला जरी दोरा कुठून तुटला तरी तो सहजरित्या निघत नाही मोती. ही काळजी मात्र नक्की घ्या बरं का. आणि तुम्हाला हे महिरप कसं वाटलं हे नक्की सांगा. तुम्ही केल्यास फोटो व्हिडिओ नक्की शेअर करा.